दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा अखंड गजर आणि श्री गुरुदेव दत्ताच्या जयघोषात नृसिंहवाडीतील कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर दत्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच बसस्थानकापासून मुख्य दत्त मंदिर मार्गावर मोठी गर्दी केली आहे। कृष्णा नदीत स्नान करून भाविक दत्त दर्शनाला येताना दिसत आहेत। दत्त देवस्थानच्या वतीनं मंदिराच्या उत्तर बाजूस 3 ठिकाणी दर्शन रांगेचं नियोजन केल्यानं भाविकांना दत्तप्रभूंचे दर्शन सुलभ झाले आहे। दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिरात गेली 7 दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत। आज मंदिरात पहाटे काकड आरती आणि षोडशोपचार पूजा, सकाळी 7 ते 12 या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक घालून पूजा केली, तर सायंकाळी 5 वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार असल्याची माहिती दत्त देवस्थानचे अनंत पुजारी यांनी दिली आहे। श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक येत असतात। भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। दत्त देवस्थानचे विश्वस्त, ग्रामपंचायतचे सदस्य, शासकीय अधिकारी, वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान SK पाटील आणि दत्त महाविद्यालय कुरुंदवाड, श्री दत्त विद्यामंदिर हायस्कूलचे विद्यार्थी या स्वयंसेवकांनी तसेच दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी स्वयंसेवकांनी अधिक परिश्रम घेऊन उत्सवाचं नेटकं नियोजन केलंय। तरी भाविकांनी शांततेत दत्तप्रभूंचे दर्शन घ्यावे असं आवाहन श्री नृसिंह सरस्वती देवस्थान कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, आ ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।